नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजनासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। कारण दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनासाठी बऱ्याच साहित्यांची जुळवाजुळव करावी लागते। आपण हे सर्व साहित्य आधीच एकत्र करून ठेवलं तर आपली ऐन वेळेस गडबड होत नाही। तर लक्ष्मीपूजनची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन पहा। तर आता आपण या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला एखादा लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे शाडूची लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण घेतली तरी चालेल किंवा असा फोटो सुद्धा चालेल। तर या ठिकाणी मी श्रीयंत्र घेतलेला आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते घ्या किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये जर छोटी लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती पण घेतली तरी पण चालेल किंवा दोन्ही पण नसेल तर सुपारी घेतली तरी पण चालेल। त्याचबरोबर देवघरातली गणपतीची मूर्ती देखील मी घेतलेली आहे। याऐवजी पण तुमच्याकडे नसेल तर सुपारी पण घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 2 सुपाऱ्या घेतलेत, एक कुबेराचं प्रतीक म्हणून आणि एक सर्व देवांची सुपारी अशी घेतलेली आहे। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर मग ती घ्या, सुपारी नाही घेतली तरी पण चालेल। आणि एक सर्व देवांची सुपारी घ्यायची आहे। कमळगट्ट्याची माळ मी श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि माझ्याकडे कवड्या आहेत म्हणून मी त्या देखील घेतलेल्या आहेत। कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी अगरबत्ती, धूप, चंदन, माचीस, कापूर आणि अत्तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची लागणारी वस्तू म्हणजे केरसुणी। तर आपल्याला या दिवशी या केरसुणीची पूजा करायचीच आहे। अनेक जण म्हणतात मोठा झाडू असेल तर तो चालेल का, पण नाही, या दिवशी अशा केरसुणीचीच पूजा करायची असते। मग ती तुमच्याकडे किती पण छोटी असली तरी पण चालेल, पण केरसुणीचीच पूजा करा। तसेच एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश देखील लागणार आहे। मी त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे एक लक्ष्मीपूजनचा पुडा असा बाजारामध्ये आपल्याला या दिवशी सहज मिळतो। यामध्ये साडीच्या लाह्या, बत्तासे, हळदी कुंकू, विड्याचं सर्व साहित्य, धणे असं सर्व साहित्य छोट्या छोट्या प्रमाणात का होईना असतं। तुम्हाला हे सर्व सेपरेट गोळा करणं शक्य नसेल तर मग असा पुडा फक्त 15 ते 20 रुपयांना बाजारात मिळतो, तोही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर कलशावरती ठेवण्यासाठी आपल्याला एक श्रीफळ लागणार आहे। जर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा केली असेल आणि त्या कलशावरील नारळ इथे वापरला तरी पण चालेल। त्याचबरोबर आपल्याला काही तांदूळ लागणार आहेत। तसेच या पूजेमध्ये आपल्याला धण्याची देखील पूजा करायची असते, त्यामुळे एका वाटीमध्ये थोडेसे धणे अवश्य ठेवावेत। माता लक्ष्मीच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती ठेवण्यासाठी चुनरी लागेल, वस्त्रमाळा लागतील। तसेच कलशामध्ये टाकण्यासाठी एक सुपारी आणि एक नाणं सुद्धा घ्यायचं आहे। हळदी कुंकू लागणार आहे। तसेच या ठिकाणी मी 5 सुगड घेतलेले आहेत। एकात बत्तासे, लाह्या, नाणी आणि बाकीच्या 2 मध्ये धान्य भरून घेतलेलं आहे। असे सजवलेले सुगड तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये सहज मिळतील। तर अशी धान्याने भरलेली बोळकी आपण घेणार आहोत। कोणी 5 घेतं, कोणी 7 घेतं, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता। तसेच या ठिकाणी मी स्वच्छ पाणी आणि पंचामृत घेतलेला आहे अभिषेक घालण्यासाठी। त्याचबरोबर आपल्याला या पूजेमध्ये काही सजावटीसाठी दिवे ठेवायचे असतील तर ते देखील तेलवाती घालून तयार करून घ्यावेत। तसेच 2 समई देखील घेतलेले आहेत तेलवाती घालून। लक्ष्मीपूजनात समईचा देखील एक मान असतो, त्यामुळे आपल्याला या दिवशी समई सुद्धा प्रज्वलित करायच्या आहेत। घंटी घेतलेली आहे, रांगोळी घेतलेली आहे। तसेच आपण या दिवशी धनाची देखील पूजा करतो, तर या ठिकाणी मी काही पैसे घेतलेले आहेत। त्याचबरोबर बरेच जण पासबुक, ATM कार्ड, हिशोबाची डायरी याची देखील पूजा करतात। तुमच्याकडे ज्याची पूजा केली जाते त्या वस्तू तुम्ही नक्कीच घ्या। त्याबरोबर या दिवशी सोन्याची देखील पूजा केली जाते, त्यामुळे तुमच्याकडे जेवढं सोनं आहे त्याची या दिवशी पूजा अवश्य करा। तसेच नैवेद्यासाठी मी इथे लाडू घेतलेले आहेत, पण दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्या घरामध्ये जो कोणता फराळ बनलेला असेल त्या फराळांचा नैवेद्य आपण लक्ष्मीपूजनात दाखवावा। तर जेवढे बनले असतील तेवढे फराळाचे पदार्थ आणि मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। तसेच कोणतीही 5 फळं किंवा 5 प्रकारची फळं सुद्धा घ्यायची आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला काही विड्याची पानं, आंब्याचा डहाळा किंवा नसेल तर मग सगळी विड्याची पानं घेऊ शकता। लक्ष्मी मातेसाठी हार आणि काही फुलं लागणार आहेत। तर जवळपास एवढं साहित्य मी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घेतलेलं आहे। या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेने लक्ष्मीपूजन करत असतात, तर तुम्ही सुद्धा लक्ष्मीपूजन करण्यासाठी या साहित्यांपैकी जेवढं शक्य असेल तेवढं साहित्य नक्कीच घ्या। कारण ही पूजा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो। लक्ष्मी म्हणजेच केवळ पैसा अडका नसून सोने, नाणे, संपत्ती, संतती, धन, धान्य, गुरे, वासरे हे सर्वांना लक्ष्मी समजलं जातं।
लक्ष्मी ही धनाची देवता तर आहेच, पण धान्य देवता सुद्धा आहे. त्यामुळे सुद्धा आपण या दिवशी धान्याची देखील पूजा करतो. त्यामुळे आपल्याला दिवाळीतील ही लक्ष्मी पूजा अगदी मनोभावे आपल्याला यथाशक्ती ही सर्व पूजा करायची आहे. सविस्तर पूजाविधी तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.